तर नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज योगिताला घेऊन आलेलो आहे मी खडखड डॅमला आणि ती खडखड डॅम बघून तिला खूप आनंद झाला, खूप खुश झाली योगिता. तर आम्ही जव्हारवरून निघालो आणि डायरेक्ट खरवणला येऊन थांबलो. खरवणला थांबलो म्हणजे खरवणला आमची आत्या राहते, मग आत्याच्या घरी थांबलो आणि मग पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही मग पुन्हा खरवणवरून खडखडच्या दिशेने निघालो. मग मागे ओमकार, बाळा आणि दादू बाईकवरती, मी आणि योगिता स्कूटीवरती. आणि जव्हारवरनं निघालो तेव्हा पाऊस खूप होता म्हणून आम्ही काही व्हिडिओ काढलीच नाही. तर आता चाललो आम्ही खडखड डॅमला आणि योगिताचं रिॲक्शन बघू खडखड डॅम बघून. तर बघू शकता आता योगिताचं रिॲक्शन. काढतोय. बापरे, किती पाण्याचा आवाज येतो. हे पाणी बघून असं भीती वाटते मित्रांनो. मध्ये थांबलं ना की खूप भीती वाटते. आणि एवढं सारं पाणी बघून योगिता झाली खूप खुश आणि मी पण झालो खुश. आणि खूप लोक येत होते लांबून लांबून. आणि बघा योगिताचा आनंद कसा. आणि मग हे बघा बाळा, दादू आणि ओमूभाई ते पण पोहोचले. आणि आम्हाला नंतर पाणी काही भेटलं नाही पुढे रस्त्याला. पण नंतर इथं पोहोचल्यानंतर एवढा जोरात पाऊस आला की छत्री पण उडून जात होती आमची. आणि हे बघा ओमकार, दादू आणि मित्रांनो बघू शकता मागे बघा कसं पाणी. आणि तुम्हाला मी खडखड डॅमचा मागचा नजारा दाखवतो. तर हे बघा, हे पाणी सर्व असं इथून वाहतं आणि इकडे पाणी खालती पडतं. हे बघा कसं पाणी. तर किती छान दिसतं ना. मग या तुम्ही पण बघायला खडखड डॅम. आमचे फोटोशूट झाले आणि पाऊस तर खूपच आला. त्याच्यानंतर मग योगिताला बोललो की चल गाडी काढ, आपण निघूया आता, कारण टाईम पण झाला होता. तर मग आम्ही खडखड डॅमवरून निघालो. काढ चल, टर्न मार. तर आत्याकडून आणली होती आम्ही आळूवडी. रात्री आत्याने बनवलेली, आम्ही आत्याकडेच मुक्काम होतो. आणि ही जी आळूवडी आहे ही मी तळायला घेतली माझ्यासाठी खास, आणि ही योगितासाठी. तर तुम्हाला मित्रांनो सगळ्यात भारी कोणती वाटते कमेंट करून सांगा. ये मेरे